हॅलो डिअर स्टुडंट्स, सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 हा धडा आपण सुरू केलेला आहे आणि ह्या धड्यामध्ये आपण अशा काही बेसिक कन्सेप्ट्स पहिल्यांदा बघत आहोत की ज्या जर तुम्हाला समजल्या तरच ह्या धड्यामधल्या मुख्य कन्सेप्ट्स तुम्हाला समजणार आहेत, अदरवाईज मग तुम्हाला खूप कन्फ्युजन होईल. सो गेल्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक कन्सेप्ट्स बघितल्या रिलेटेड टू श्वसनाची प्रक्रिया आणि त्याद्वारे आपल्या शरीरामध्ये ऊर्जा कशी तयार होते हे सगळं आपण डिटेल बघितलं. तुमच्या पुस्तकामध्ये थोडे आठवूया हा जो भाग आहे यामध्ये काही प्रश्न विचारलेत आणि हे आठवा हे प्रश्न तुम्हाला असंच उगाच गंमत म्हणून दिलेले नसतात. हे प्रश्न कुठं ना कुठेतरी आपल्या धड्याच्या मेन कंटेंटशी रिलेटेड असतात. सो हे क्वेश्चन्स पहिल्यांदा आपण डिस्कस करूयात. याच्यातून तुम्हाला बऱ्याचशा कन्सेप्ट्स क्लिअर होतील ज्या आधीच्या तुमच्या 8वी 9वीच्या कन्सेप्ट्स आहेत आणि मग आपण आपल्या मुख्य पार्टकडे वळूयात. सो त्यातला हा जो पहिला प्रश्न आहे, अन्नपदार्थ आणि त्यातील पोषक द्रव्ये शरीरासाठी कशी उपयुक्त ठरतात, हा भाग आपण गेल्या याच्यामध्ये बघितलेला होता. सो संतुलित आहाराचे शरीरासाठी महत्व काय आहे, संतुलित आहार कशाला म्हणतात, पटपट घेते मी, जास्त काही जेवढं गरजेचं आहे तेवढेच क्वेश्चन्स घेतलेत, सगळे फापट पसार आम्ही घेत नाही आहे. सो इथं आपण जे डिस्कस करतोय ते ऑब्व्हियसली तुम्हाला हा विषय समजण्यासाठी महत्वाचा आहे एवढं तुमच्या डोक्यात असू द्यात. त्यामुळे इग्नोर करून जाऊ नका की अरे यार काय आहे हे वगैरे, असं नको. संतुलित आहार आपण कशाला म्हणतो की ज्याच्यामध्ये आपली सगळी घटक द्रव्ये, प्रथिन, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, मिनरल्स वगैरे हे सगळे एका बॅलन्स्ड फॉर्म मध्ये, म्हणजे ज्याच्यात असतात सगळे एका ठराविक प्रमाणामध्ये. आपलं जे भारतीय अन्न आहे, जी थाळी असते आपली महाराष्ट्रीयन थाळी, त्याच्यामध्ये आपण काय काय खातो बघा, आपण पोळी खातो म्हणजे चपाती तुम्ही बरेच जण त्याला म्हणता, त्यानंतर त्याच्या बरोबरीनं भाजी खातो, पोळी, भात, भाकरी, या ह्याच्यातून आपल्याला कार्बोहायड्रेट्स म्हणजे कार्बोदकं मिळतात जे आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचं काम करतात. त्यानंतर आपण त्याच्यावरती तूप घेतो, त्याच्यातून आपल्याला फॅट्स मिळतात. फॅट्स देखील आपल्या शरीरामध्ये संतुलनासाठी गरजेचं पुढे आपल्याला बघायचं आहे ह्या धड्यामध्ये. प्रत्येक जो अन्न घटक आहे त्याचा रोल काय असतो. त्यानंतर प्रथिन मिळतात, कशातून मिळतात, डाळींमधून मिळतात. जे नॉनव्हेज खातात, म्हणजे आपण शाकाहारी ताट डोळ्यासमोर ठेवून बोलतेय मी, नॉनव्हेज खाणाऱ्यांच्या ताटामधले घटक वेगळे. सो आपलं जे पारंपरिक जे जेवण असतं त्याच्याबद्दल मी बोलत आहे. डाळी असतात, त्या डाळींच्या मधून आपल्याला प्रथिन मिळतात. कोशिंबिरी खातो आपण, भाज्या खातो, सॅलड्स खातो, त्याच्यातून आपल्याला खनिज द्रव्य आणि विटॅमिन्स जे आहेत ती मिळतात. विटॅमिन्स, मिनरल्स हा जो घटक आहे. सो हे सगळे घटक आपल्या रोजच्या आहारात जेव्हा असतात त्याला आपण संतुलित आहार म्हणतो. अशा पद्धतीचा आहार जेव्हा आपण रोज घेतो तेव्हा आपल्याला जे महत्वाचे फायदे होतात याच्यापासून मिळणारे, ते म्हणजे सगळ्यात पहिला फायदा म्हणजे आपली शारीरिक वाढ ही चांगल्या पद्धतीनं होते. दुसरं म्हणजे आपल्या शरीराला चांगल्या पद्धतीनं ऊर्जा निर्मिती करण्यासाठीचा सोर्स मिळतो. त्यानंतर रोग प्रतिकारक शक्ती आपली वाढते आणि उत्तम आरोग्य राखण्यासाठी हा संतुलित आहार, म्हणजे हे मुख्य 4 पॉइंट्स आहेत की किंवा 4 रोल आहेत जे आपल्या शरीरामध्ये संतुलित आहार घेण्यामुळं आपल्या शरीराचा जो फायदा होतो तो ह्या पद्धतीनं. जर तुम्हाला एखादा, म्हणजे बरेचदा तुमचे ह्या एजमध्ये खाण्यापिण्याची तुमची भरपूर नाटकं असतात बरोबर, मग त्या केसमध्ये तुम्ही जेव्हा समजा केस गळू लागले किंवा पिंपल आले किंवा असे काही त्रास होऊ लागले तर समजून जायचं आपला आहार संतुलित नाही आहे आणि आपल्या आहारात बदल करणं हे जास्त गरजेचं आहे. तुमचे आहार जे खाता हेच तुमचं औषध असतं हे लक्षात ठेवायचं. औषध वेगळं खायची गरज नसते जेव्हा तुम्ही प्रॉपर संतुलित आहार घेता तेव्हा. त्यानंतर तुम्हाला दुसरा प्रश्न विचारलेला आहे, स्नायू आपल्या शरीरात कोणते कार्य पार पाडतात. सो स्नायू आपण जे 9वीत शिकलेलो होतो 3 प्रकारचे होते. एक ऐच्छिक स्नायू जे आपले मसल्स म्हणजेच स्नायू जे आहेत ते आपले मसल्स आणि बोन्सना जोडतात, त्यांच्याद्वारे आपल्या शरीराची हालचाल होते, ते ऐच्छिक स्नायू. त्यानंतर दुसरा प्रकार होता अनैच्छिक स्नायू, जे आपल्या अंतर्गत जे अवयव आहेत त्या अवयवांच्या मध्ये असणारे, की जे आपले अंतर्गत अवयव म्हणजे आपले जे लंग्स आहेत किंवा आपले किडनी आहे, आतले आपले स्टमक आहे किंवा छोटं आतडं, मोठं आतडं, या सगळ्या आपल्या अंतर्गत अवयवांच्या मध्ये जे स्नायू असतात त्यांना आपण अनैच्छिक स्नायू म्हणतो. आपल्या इच्छेनुसार त्यांची मुवमेंट होत नाही, आपण काही कंट्रोल करत नाही, म्हणजे मला वाटलं तरच माझ्या पोटाची मसल्स हलतील वगैरे असं काही होत नाही. सो अनैच्छिक स्नायू. आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे आपल्या हृदयामध्ये असणारे स्नायू, जे आपल्या
हृदयाच्या हालचालीसाठी उपयुक्त असतात. सो हे 3 प्रकारचे स्नायू 3 वेगवेगळ्या पद्धतीचे रोल आपल्या शरीरात करतात. पाचक रसाचे पचन संस्थेमध्ये काय महत्व आहे? सो जो आता आपल्याला पचन संस्थेचं खरं तर काही झालेलं नाहीये ह्याच्या आधी, हो की नाही. पाचक रस हा एक प्रकारचा आपल्या नाही का आपल्या जी लाळ असते त्या लाळेमध्ये काही पाचक रस असतात, आपल्या पोटामध्ये काही पाचक रस सिक्रेट केले जातात आणि लहान आतड्यामध्ये. सो ह्या प्रत्येक प्रकारच्या पाचक रसामध्ये विकर असे एक रासायनिक पदार्थ असतात, विकर. त्या विकरांच्या द्वारे हे काय असतात, एक प्रकारे आपल्या शरीरामध्ये ज्या वेगवेगळ्या रासायनिक अभिक्रिया होतात त्यांच्यामध्ये ते कॅटलिस्ट म्हणजेच त्याला काय म्हणतो रे, जो एखाद्या रासायनिक अभिक्रियेचा स्पीड वाढवतो. मला त्याचा मराठीतून शब्द आठवत नाहीये. कॅटलिस्टला आपण काय म्हणतो, जो दे मला आठवेल त्या सांगेन, असं मला कधीतरी एकदम ब्लॅक होतं. सो हे विकर जे असतात ती आपल्या शरीरात ज्या वेगवेगळ्या रासायनिक अभिक्रिया होतात त्या वेगानं घडवून आणण्यासाठी मदत करतात. सो पाचक रस ह्याचं मुख्य काम ते आहे की पाचक रसामध्ये विकरे असतात जी आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या ज्या वेगवेगळ्या रासायनिक अभिक्रिया आहेत त्या वेगाने घडवून आणण्यासाठी उपयुक्त ठरतात. मानवी शरीरात तयार होणारे टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी कोणती संस्था, अर्थातच उत्सर्जन संस्था असते. ऊर्जा निर्मिती प्रक्रियेत रक्ताभिसरण संस्था कशी कार्य करते? जर तुम्ही गेल्या व्हिडिओचं व्यवस्थित अनालिसिस केलं असेल, व्यवस्थित पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या श्वसन संस्थेकडून आलेला ऑक्सिजन आणि पचन संस्थेकडून आलेला ग्लुकोज हे जे 2 घटक आहेत ते त्या संस्थांमधून आपल्या रक्तामध्ये मिसळला जातो, जो आपल्या रक्ताभिसरण संस्थेचाच भाग आहे ना. आणि मग त्या रक्ताद्वारे हे सगळे घटक आपल्या पेशीपर्यंत पोहोचतात. जर रक्ताभिसरण संस्था नसती तर हा ऑक्सिजन आणि हा ग्लुकोज जो मिळतो आपल्याला तर तो आपल्या पेशींपर्यंत हा पोचलाच नसता आणि त्याच्याद्वारे जी पेशींच्या मध्ये ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया होते ती व्यवस्थित झाली नसती. त्यानंतर मानवी शरीरांतर्गत चालणारे कार्य कसे नियंत्रित होते आणि किती प्रकारे? सो मानवी शरीरामध्ये आपण चेतासंस्थेद्वारे, जे आपण नवीमध्ये बघितलं तर 2 प्रकारचे असतात ना, एक रासायनिक नियंत्रण आणि एक चेतासंस्थेद्वारे होणारे नियंत्रण. सो ह्या पद्धतीनं म्हणजे आपला मेंदू आणि चेतासंस्था जी आहे त्याच्याद्वारे होणारं नियंत्रण, आणि दुसरं म्हणजे आपल्या मध्ये जे वेगवेगळे एंडोक्राइन ग्लँड जे असतात, अंतर्गत ज्या ग्रंथी, त्या ग्रंथीमधून जे विशिष्ट रस रिलीज केले जातात ज्यांना आपण हॉर्मोन्स म्हणतो, तर त्यांच्याद्वारे हे आपल्या शरीरामध्ये नियमनाचं कार्य चालतं. सो हे 6-7 प्रश्न आणि त्यांची उत्तरं पहिल्यांदा आपण डिस्कस केली. लागणार आहे आपल्याला हे सगळं आपल्याला पुढे. त्याच्यानंतर तुमच्या पुस्तकामध्ये ही आकृती दिलेली आहे, आठवते तुम्हाला ह्याची नावं? पहिलं तर हे श्वासनलिका झाली आपली, त्यानंतर हे आपलं मुख म्हणूयात, तोंड म्हणूयात. त्यानंतर हा जो आहे हा आपल्या नाही, हे नाकपुडी म्हणूयात किंवा नेझल चेंबर म्हणतात ह्याला, नाकपुड्या किंवा नाकाचा जो भाग आहे तो. आणि मग ह्याला आपण श्वासनलिका म्हटलं. आणि इथं आहे आपले स्वर यंत्र किंवा ज्याला स्वरयंत्रच आहे इथे, फॅरिंग्स आणि लॅरिंग्स किंवा कंठ म्हणतो आपण ह्याला, किंवा इथे स्वरयंत्र म्हणाल. त्यानंतर इथे आपल्या ह्या भागात इथे आपले फुफ्फुस आहेत, इथे आपला हा श्वासपटल आहे आणि इथं आहे ते एल्व्हिओलाय ज्याला म्हणतो आपण, तर ते एल्व्हिओलाय इथे आहेत किंवा ज्याला वायुकोश, येस ह्याला वायुकोश म्हणतात इथे. आणि हे आपले श्वसनिका, नावं लिहिलीत परीक्षेमध्ये विचारतात अशी देतात आणि ह्याच्यावरती तुम्हाला असं इथं दिलंय तसंच ABCD असं काहीतरी देतील. मग ह्या आकृतीमधला A काय आहे ओळखा, B काय आहे ओळखा, अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला याच्यावरती विचारले जातात. त्यानंतर येतो पुढचा, सांगा पाहू, ग्लुकोजच्या एका रेणूमध्ये CH आणि O चे अनुक्रमे किती अणू असतात? जर ग्लुकोजचा फॉर्म्युला आपण पाहिला तर काय आहे रे, ग्लुकोज म्हणजे C6H12O6 आहे. म्हणजेच कार्बनचे 6 अणू, हायड्रोजनचे 12 आणि ऑक्सिजनचे 6 अणू असतात. हे सर्व अणू एकमेकांना सहसंयुज बंधाने जोडलेले असतात. तुम्हाला आठवतंय सहसंयुज बंध म्हणजे काय असतो? की जे एकमेकांशी
वीक असतात, म्हणजे ते जे बंध असतात ते एकदम, आपण पुढे शिकणार आहोत कार्बन कंपाऊंड ह्या धड्यामध्ये, सहसंयोज बंध हे एकमेकांशी खूपच वीक असतात आणि ते इझिली तुटले जातात. अशा पद्धतीचे बंधांना सहसंयोज बंध म्हणतात, जे इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणीतून न तयार होता शेअरिंग मधून तयार होतात. त्यानंतर रसायनशास्त्राच्या दृष्टिकोनातून एखाद्या रेणूचे ऑक्सिडीकरण होते म्हणजे नक्की काय होते? सो ऑक्सिडीकरण होणं म्हणजे तुम्हाला एक माहिती आहे, ऑक्सिडीकरण होणं म्हणजे ऑक्सिजन ऍड होणं. थांबा मी दुसऱ्या पानावर घेते. हा, ऑक्सिडीकरण होणं म्हणजेच ऑक्सिजन ऍड होणं, म्हणजेच काय म्हणूयात आपण, काय म्हणणार रे, ऑक्सिजन आत घेणे किंवा ऍड होण्याला काय म्हणूयात, ऑक्सिजन ऍड होणे, घेणे. म्हणजेच ऑक्सिडीकरण किंवा CO2 निघून जाणे, एखाद्या कंपाऊंड मधून CO2 निघून जाणे याला आपण ऑक्सिडीकरण म्हणतात. जसं ह्याचं एक्झाम्पल आपण काय सांगूयात, ऑक्सिजन ऍड होणे म्हणजे C+O2, ह्याच्यात आपल्या कार्बन सोबत ऑक्सिजन ऍड झाला, सो ह्याला आपण ऑक्सिडीकरण म्हटलं. CO2 नाही गाईज, सॉरी, हायड्रोजन निघून जाणे याला आपण ऑक्सिडीकरण म्हणतो. हायड्रोजन निघून जाणे म्हणजेच CH4 मधून C आणि H2 हे वेगळे वेगळे होणं. आता हे मी बॅलन्स फॉर्म मध्ये लिहिलेली नाही आहे रिॲक्शन, मी जस्ट एक एक्झाम्पल म्हणून सांगितलं इथे. आपण ती बॅलन्स्ड फॉर्म मध्ये लिहायला अजून शिकायची आहे, तेव्हा आपण हे डिटेलमध्ये बघूयात. हायड्रोजन निघून जाणे किंवा अजून एक हे आहे की जेव्हा आपण एखादा इलेक्ट्रॉन देणे, इलेक्ट्रॉन दिल्यामुळं एखाद्या अणूवरती प्लस चार्ज येतो, राईट, सो त्याला सुद्धा ऑक्सिडीकरण म्हणतात. म्हणजेच एक्झाम्पल सांगायचं तर आपला Na 2, 8, 1 असे त्याच्याकडे टोटल 11 इलेक्ट्रॉन्स असतात, राईट. मग जेव्हा ह्याचा आयन तयार होतो Na प्लस, तेव्हा त्याच्याकडे 2 आणि 8 इलेक्ट्रॉन्स म्हणजे टोटल 10 इलेक्ट्रॉन्स असतात. सो ह्यानं इलेक्ट्रॉन दिला आणि इलेक्ट्रॉन देण्याच्या प्रोसेसला सुद्धा ऑक्सिडीकरण म्हटलं जातं. ज्या इलेक्ट्रॉन दिल्यामुळे जेव्हा प्लस चार्ज आला ना त्याच्यावरती, सो ह्याला सुद्धा ऑक्सिडीकरण म्हणतात. लक्षात आलं तुम्हाला सगळ्यांना? आता मग तुम्ही म्हणाल हे कशासाठी, ते तुम्हाला धडा जेव्हा तुम्ही शिकायला घ्याल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे सगळं आपण आत्ता का शिकलो ते. सो तुम्हाला श्वसनाची प्रक्रिया कळाली, ऊर्जा कशी तयार होती हे कळाली, हे काही महत्वाचे प्रश्न होते हे आपण बघितले, राईट. आता थांबूयात आपण इथे आणि मग उद्याच्या जो व्हिडिओ आपला असेल त्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल हा धडा शिकणार आहोत. जास्तीत जास्त स्टुडंट्स पर्यंत ही सिरीज, ही माहिती पोहोचवायला विसरू नका, कारण हे आपण सगळं फ्री ऑफ कॉस्ट घेतो आहोत मुलांसाठी. सो चलो, बाय बाय, थँक्यू, ऑल द बेस्ट.